फॉर UPSC आणि MPSCमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिम एक्झामिनेशन 2026 जी 31 मे 2026 रोजी होणार आहे, त्यासाठी आपण प्रिलिम्स टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट करत आहोत. याची सुरुवात 5 फेब्रुवारी 2026 पासून होत आहे आणि हा जो प्रोग्राम चालणार आहे हा ऑनलाईन मोडमध्ये चालणार आहे. मित्रांनो, हा प्रोग्राम तुम्ही का जॉईन करावा त्याच्या संदर्भात जी माहिती आहे ती थोडक्यात तुम्हाला देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय मित्रांनो, की आपण या ठिकाणी तुम्हाला डेली स्टडी टार्गेट देतोय. त्यानंतर कुठल्या दिवशी तुम्ही काय वाचायचं आहे, केवढं वाचायचं आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे. याच्यासाठी आपण MPSC राज्यसेवेचे 2013 पासून ते 2025 पर्यंतच्या प्रिलिम्स जे क्वेश्चन पेपर त्यांनी कंडक्ट केले आहेत त्याचं ॲनालिसिस देतोय. त्याचे जे टॉपिकचे ते लिस्टिंग आपण त्यामध्ये देणार आहोत आणि त्याच्यानुसार आपल्याला तुम्हाला काय तर गायडन्स दिलं जाणार की कशा पद्धतीने कुठल्या टॉपिकवर जास्त वेटेज द्यायचं आहे. ह्यामध्ये आपण जे आहे त्याच्यामुळे तुमची जी लर्निंग आहे ती फोकस होणार आहे. त्याचबरोबर ते तुम्ही जे प्रिपरेशन करत आहात ते चेक करण्यासाठी आपण 22 टेस्ट देतोय. फुल लेंथ टेस्ट त्याच्यामध्ये दिलं. फुल लेंथ टेस्टचा अर्थ या ठिकाणी होतो की प्रत्येक टेस्ट जी असणार आहे ती 200 मार्कासाठी असणार आहे. त्याच्यामध्ये 17 जी असेल ते सब्जेक्ट वाईज त्याच्यामध्ये टेस्ट असतील आणि 5 GS जे असतील ते कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतील. या दोघंही याच्यानंतर ही जी टेस्ट सिरीज असणार ती मराठी आणि इंग्लिश हे दोघांमध्ये असणार आहे. याचं जे काही एक्सप्लेनेशन असणार आहे टेस्टचं ते तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये रीड ओनली फॉर्मॅटमध्ये दिलं जाईल. त्याचबरोबर तुम्ही जे प्रिपरेशन करत असताना मायक्रो नोट्स कशा काढल्या पाहिजे त्याचं गायडन्स देण्यासाठी आणि त्याच्यानंतर काही मिसिंग पॉईंट्स जे तुमच्या सोर्सेसमध्ये नसणार आहे तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन देण्यासाठी की त्याला आपण व्हॅल्यू ॲडेड मटेरियल म्हणतो ते पण तुम्हाला आहे ना रीड ओनली फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. त्याचबरोबर तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करत असताना जे सब्जेक्ट प्रिलिम्स आणि मेन्सला ओव्हरलॅप करतायत तर त्याचाही तुम्ही मेन्सच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने कव्हरेज करू शकतात याचं देखील त्याच्यामध्ये काय तो अप्रोच इन्क्लूड राहणार आहेत. तर मित्रांनो, इथं आपल्याला जो आहे ना तो आपला टेस्ट सिरीजचा जो काही स्केड्यूल आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये तुमचे डेली टार्गेट आणि टेस्ट कधी होतील ते दिलेले आहेत. प्रोग्राम जो आपला 5 फेब्रुवारीपासून चालू होते. सुरुवात जी असेल ती आपण इंडियन पॉलिटीपासून करत आहोत. त्यानंतर आपल्याला असणार आहे तर इंडियन इकॉनॉमी दिलेला आहे. त्यानंतर आपण जिओग्राफी चालू करणार आहोत. जिओग्राफी नंतरचा जो पार्ट असेल तो एन्व्हायरमेंट असणार आहे. एन्व्हायरमेंट नंतर जनरल सायन्स आणि सगळ्यात शेवटी जो असणार आहे तर हिस्ट्रीचा पार्ट. आता याच्यामध्ये तुमचे सोर्सेस पण मेन्शन केलेत. तुम्ही जर स्टँडर्ड सोर्सेस रेफर करत असाल तर चेंज करू नका. तुम्हाला जर हवं असेल की कुठला सोर्स मी रेफर करायला पाहिजे तर त्याचे रेफरन्सेस याच्यामध्ये काय केले तर मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड राऊंड आहे मित्रांनो, तो आपला काय होतोय तर 9 एप्रिलपासून चालू होते. म्हणजे 8 एप्रिलपर्यंत तुम्हाला पहिली रीडिंग कंप्लीट करायची आहे. त्याच्यानंतर सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड, फिफ्थ राऊंड, सिक्स्थ राऊंड आणि जवळपास 7th राऊंड. म्हणजे तुम्ही हा प्लॅन जर फॉलो केला ना तर जवळपास तुमच्या रिव्हिजन आहे अगदी व्यवस्थित पद्धतीने 6 ते 7 राऊंडमध्ये तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीली अवेलेबल आहे मित्रांनो. तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही ना आपला हा जो नंबर आहे 9511900488 याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट साधून शकतात आणि त्याच्यानंतर तुमच्या क्वेरी आपण विचारू शकतात. आता आपण थांबूया. थँक्यू.